आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। सावरकरांच्या सन्मानार्थ भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून राज्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केलेली आहे। तर गेल्या काही काळापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी जाणून बुजून वीर सावरकर आणि मराठ्यांचा अपमान करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला। यावेळी देवेंद्र फडणवीस आणि राहुल गांधींवर जोरदार टीका केलेली आहे। राहुल गांधी सावरकरही नाही आणि गांधीही नसल्याची टीका यावेळी फडणवीसांनी केली आहे। तर दुसरीकडे फिरोज गांधींचा दाखला देत सावरकरांविषयीच्या अभिनंदन प्रस्तावाला त्यांनी समर्थन दिलं असल्याची टीका केली आहे। राहुल गांधी तुम्ही कधीच सावरकर होऊ शकत नाही। सावरकर होण्याची अवकात ही काँग्रेसमध्ये कोणामध्येच नाही। अरे सावरकर होण्याकरता त्याग लागतो, तप लागतं। सावरकर होण्याकरता त्या ठिकाणी मातृभूमी करता त्या ठिकाणी यातना भोगाव्या लागतात। अरे तुम्ही सावरकरी नाही आणि तुम्ही गांधी नाही। हे नकली आडनाव घेऊन तुम्ही जे गांधींचं त्या ठिकाणी सांगता आहात, तुम्ही गांधी नाही। कारण तुम्हाला याची माहिती पाहिजे की ज्यावेळी देशाच्या लोकसभेमध्ये बंगालच्या एका खासदाराने सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणला होता आणि त्यावेळेच्या काँग्रेसने त्याला विरोध केला, त्यावेळी एक व्यक्ती उभा राहिला होता आणि त्यांनी त्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं। त्या व्यक्तीचं नाव होतं फिरोज गांधी, जे तुमचे आजोबा होते। त्यांनी देखील सावरकरांना त्या ठिकाणी सन्मानित करण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं। सावरकर विरोधकांना दाखवून दिलं की तुम्ही कितीही सावरकरांचा विरोध कराल तरी देखील एक एक नागरिक रस्त्यावर येऊन म्हणेल, होय मीच सावरकर आहे आणि मीच सावरकर आहे। खऱ्या अर्थानं देशभक्तांना रस्त्यावर उतरावं लागतं आणि सांगावं लागतं की खरे देशभक्त सावरकर आहेत, तुम्ही देशभक्त नाही। या देशावर पोसले गेलेले तुम्ही या ठिकाणी राजकारणी आहात, यापेक्षा दुसरी कुठली ओळख तुमची नाही। मी शिवसेना सोडून राहुल गांधींसोबत जाईन, मात्र राहुल गांधी यांनी अंदमानला जाऊन एका दिवसासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगून दाखवावी, असं शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी म्हटलेलं आहे। सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांना कल्याणचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी आव्हान दिलंय। तसंच राहुल गांधी यांचा आडनाव खान असल्याचा दावा देखील आमदार भोईर यांनी केलाय। कल्याणमध्ये 6 तारखेला सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे आणि त्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार भोईर बोलत होते। की जर राहुल गांधीला एक दिवस फक्त तिथे कोल्हूला झुपा, तिथे मी खरोखर सांगतो शिवसेना सोडून देईल आणि राहुल गांधीच्या मागे येईल। त्यांनी फक्त एक दिवस कोल्हू चालवून दाखवावा। ज्या माणसाने एवढं आयुष्यभर तिथे कोल्हू चालवला, एवढी वर्ष तिथे कोल्हू चालवला आणि अशा प्रखर देशभक्तावर बोलण्याचा ह्या पप्पूला अधिकार काय? राज्य सरकारच्या जाहिरातींचा खर्च वाढता वाढता वाढे अशी परिस्थिती आहे। कारण गेल्या 5 वर्षात सरकारनं जरी वेगवेगळी असलेली खर्चाला आलेख मात्र वाढताच राहिलेला हा खर्च वर्षाला 7 कोटींहून आता थेटपणे 28 कोटींपर्यंत जाऊन पोहोचलाय। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा महामुंबई स्पेशल रिपोर्ट। मुंबईच्या अनेक भागांमध्ये अशा जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील। खरं तर खासगी कंपन्या आपल्या मालाची जाहिरात करण्यासाठी अशा होर्डिंग्सचा वापर करतात, पण गेल्या काही वर्षात राज्य सरकारही या जाहिरातबाजीमध्ये मागे नाही। सरकारनं घेतलेले निर्णय जनतेला कळावेत, समजावेत यासाठी राज्य सरकारनं जाहिरातबाजी सुरू केली आहे। बरं, पूर्वी सरकारकडून जाहिरात केली जात नव्हती असंही नाही, मात्र गेल्या 5 वर्षात राज्य सरकारनं जाहिरातबाजीवर जरा जास्तच लक्ष केंद्रित केलंय आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर आक्षेप घेतलाय। आता 55 नाही, लांब तो 100 कोटीच्या पुढे जाणार आहे। कारण सध्या आम्हाला दुसरे काही मुद्दे राहिलेले नाहीत। आम्ही काय लोकांच्या समोर जायचं म्हणून जनतेच्या टॅक्स रूपाने आलेल्या पैशातनं यांची मस्तपैकी जाहिरातबाजी चाललेली आहे। आम्ही पण सरकारमध्ये होतो, परंतु आम्ही कधी जाहिरातबाजीला फार महत्त्व दिलं नाही। आपलं काम जर चांगलं असलं तर जनता निवडून देते। राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार
फडणवीस सरकारच्या सत्तेमध्ये 2017-18 या वर्षात जाहिरातींवर 10.69 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला होता. तर 2018-19 मध्ये 5 वर्षातील सर्वात कमी म्हणजेच 7.25 कोटी रुपये खर्च झाले. फडणवीस सरकारनं अखेरच्या काळात म्हणजेच 2019-20 मध्ये जाहिरातींवर 12 कोटी रुपये खर्च केले. सत्तांतरानंतर कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारनं जाहिरातींवर तब्बल 20 कोटी रुपये खर्च केले. 2021-22 मध्ये हाच खर्च 22 कोटींवर पोहोचला. गेल्या वर्षी जून महिन्यात राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं आणि त्यांनीही तोच कित्ता गिरवला. शिंदे सरकारनं जाहिरातींवर 28 कोटींचा चुराडा केला. विशेष म्हणजे नव्या आर्थिक वर्षात जाहिरातींसाठी शिंदे फडणवीस सरकारनं तब्बल 55 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या जाहिरातबाजीवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. सरकार नाहक पैशांची उधळपट्टी करत असल्याचं मत समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी व्यक्त केलंय. जाहिरातमध्ये आज 55 कोटीचा खर्च तुम्ही प्रपोज केलेला आहे आणि 28 कोटी खर्च केलेले आहे. मुंबईकरांचे पैसे आहेत, याला या पद्धतीने एक्सपेंडिचरमध्ये टाकू नका. अँग्विश किंवा एकदम लोकांना हे पसंत नाही आहे. लोकांमध्ये आक्रोश आहे याचा विरोध आणि कुणाला समजत नाही, कारण कुणी कुणाला विचारत नाही. राज्याच्या स्थापनेपासून आजवर अनेक सरकारं आली आणि गेली. प्रत्येक सरकारकडून आपापल्या कामांची जाहिरात केली जाते. मात्र गेल्या काही वर्षात सरकारच्या जाहिरातबाजीवरच्या खर्चाचा आकडा वाढतच चाललाय. जर सरकार काम करत असेल तर त्यांना खर्चिक प्रसिद्धीची गरज आहे का, असा सवाल आता सर्वसामान्य विचारतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश घनगटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढतोय. नव्या व्हेरियंटनं सरकार आणि आरोग्य यंत्रणांची चिंता वाढवली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील 6 जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले आहेत. सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. रुग्ण वाढत असले तरी देखील राज्यात मास्क सक्ती नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मात्र ज्यांना लक्षणं जाणवत असतील त्यांनी मास्क वापरावा असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलंय. आता चैत्र महिना चालू आहे, मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत, पर्यटन स्थळं गजबजतील, यात्रा, जत्रा, उरूस हे सगळं चालू होईल आणि म्हणून जे काय जोखमीचे पेशंट आहेत ह्यांनी अशा गर्दीपासून जाणं स्वतःला टाळावं आणि जायचं असेल तर मास्क वापरावा, अंतर पाळावं. जो काय कोविडच्या ह्याच्यामध्ये जे काय SOP दिली होती ती SOP पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करावा, जेणेकरून हा एक सॉफ्ट लाट आहे ती कुठेतरी कंट्रोलमध्ये येईल. मुंबईमधील प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिका 14 स्मॉग टॉवर्स बसवणार आहे. या टॉवर्सचा पायलट प्रोजेक्ट दिल्लीमध्ये राबवला गेला, जो पूर्णपणे यशस्वी ठरला नाही. आता हेच टॉवर मुंबईमध्ये बसवल्यानं मुंबईच्या प्रदूषणावरती खरंच नियंत्रण मिळवता येईल का, हा प्रश्न उपस्थित होतोय. देशाची आर्थिक राजधानी मायानगरी मुंबई. पण हीच मायानगरी आता प्रदूषित नगरी बनल्याचं समोर आलंय. मुंबईच्या वाढत्या प्रदूषणावर तोडगा म्हणून महापालिकेनं नवा उपक्रम हाती घेतलाय, ज्यानुसार मुंबईत 19 प्युरिफिकेशन युनिट्स बसवली जाणार आहेत आणि सोबतच 14 स्मॉग टॉवर्सही उभारण्यात येणार आहेत. जिथं स्मॉग टॉवर लावला जातो तिथं ती एअर सक केली जाते, त्याच्यासाठी एनर्जी लागते आणि मग त्या एअरमधून फिल्ट्रेशनच्या माध्यमातून धुलीकण जे असतात ते काही प्रमाणात कमी होतात. वाहनांच्या वाढत्या संख्येसोबतच मुंबईत प्रदूषण वाढण्याची अनेक कारणं आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता मात्र दिवसेंदिवस ढासळल्याचंच समोर आलंय. हवेची गुणवत्ता ढासळली आहे. नोव्हेंबर 2019 ते जानेवारी 2020 या 17 दिवसात खराब ते अतिशय खराब अशी गुणवत्ता होती. नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 या 39 दिवसांमध्ये खराब ते अतिशय खराब अशी गुणवत्ता नोंदवली गेली. नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 या 30 दिवसांमध्ये
खराब ते अतिशय खराब गुणवत्ता नोंदवली गेली. तर नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या 56 दिवसात हवेची अतिशय खराब गुणवत्ता राहिली. हे प्रदूषण रोखण्यासाठी कोट्यवधी खर्च केले जात आहेत, पण सोबतच प्रदूषणाचे स्रोत नियंत्रणात आणणंही गरजेचं आहे. तसंच नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखायला हवी असा सल्ला तज्ज्ञ देतात. माझ्या मते मुंबईसारखं भव्य शहर, जिथं लोकसंख्या पण भव्य आहे, त्याचा एरिया पण मोठा आहे, तिथं स्मॉग टॉवरची उपयुक्तता ही अतिशय मर्यादित आहे. त्यामुळं माझ्या मते हवेच्या प्रदूषणाचे जे उगमस्थानं आहेत त्यांना आपण कंट्रोल केलं पाहिजे. मुंबईत अजून दिल्ली इतकं प्रदूषण नाही, पण दिल्लीत हेच मॉडेल फेल गेलं असताना कोट्यवधी खर्चून मुंबईत प्युरिफिकेशन युनिट्स आणि स्मॉग टॉवर्स बसवून प्रदूषण कमी होणार आहे का? मुंबई महापालिकेनं खर्च करण्याआधी याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. आता मुंबईमध्ये 19 प्युरिफाईंग युनिट्स आणि 14 स्मॉग टॉवर्स बसवण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे. आता सध्याच्या घडीला हे अत्यंत खर्चिक आहे आणि मुंबईसाठी गरजेचं नसल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बदलापूर MIDC मध्ये केमिकल कंपन्यांनी प्रदूषण झाकण्यासाठी चक्क ग्रीन नेट लावल्याचा प्रकार समोर आलाय. MIDC परिसरामधल्या CETP प्लांटच्या बाजूच्या नाल्यामध्ये कंपन्यांकडून सांडपाणी सोडलं जात आहे. ते दिसू नये यासाठी ग्रीन नेट लावण्यात आल्यात. एकीकडे अंबरनाथ बदलापूर परिसरामध्ये या कंपन्यांमुळे जलप्रदूषण वाढतंय, त्यावर उपाययोजना करायच्या सोडून आपलं अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न या कंपन्यांकडून केला जातोय. MIDC परिसरामधील केमिकल कंपन्यांचं प्रदूषण हा मोठा गंभीर विषय आहे. हे प्रदूषण कंपन्यांकडनं कमी केलं जावं असं वाटत असताना कंपन्या आता आपणहूनच केलेलं प्रदूषण झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या मी बदलापुरातील MIDC परिसरामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की या MIDC परिसरामध्ये जे नाल्यामध्ये थेट सांडपाणी सोडलं जातं आहे किंवा प्रक्रिया करून सोडलं जातं आहे, मात्र तरी देखील इथं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. आणि हे प्रदूषण कोणाला दिसू नये यासाठी ही हिरव्या प्रकारची जाळी लावण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आपण केलेलं प्रदूषण झाकण्याचा प्रयत्न ह्या कंपन्या करतायत का? एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जो कारभार आहे त्या कारभाराला कुठेही हे कंपनी प्रशासन जुमानत नाही आहे. कारण अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, कल्याण असेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण केलं जातं आणि हेच प्रदूषित पाणी जे आहे ते उल्हास नदी आणि वालदुनी नदी सोडलं जातं आणि त्यामुळे प्रदूषणाचा जो स्तर आहे तो सातत्याने वाढताना दिसतोय. मात्र आता या सगळ्या प्रकरणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं लक्ष घालून अशा प्रकारे कारभार करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर. मुंबई आणि MMR क्षेत्रामधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईमध्ये रेल्वे विकास कॉर्पोरेशन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबईच्या रेल्वे प्रकल्पांना गती मिळणार असल्यावरती शिक्कामोर्तब झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. राज्य सरकार तसंच मुंबई आणि MMR क्षेत्रातील विविध प्राधिकरणाचे अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. यावेळी रेल्वेच्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली आणि त्यानुसार ऐरोली, कळवा, कल्याण, बदलापूर असे 33,690 कोटींचे अनेक प्रकल्प मार्गी लागणार असून MMRDA आणि इतर प्राधिकरणांना त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईमधील माहीम किल्ला आता मोकळा श्वास घेऊ लागलाय, कारण न्यूज 18 लोकमतच्या 1 वर्षाच्या सलग पाठपुराव्यानं किल्ल्यावरील झोपड्यांचं अतिक्रमण पूर्णपणे हटवण्यात आलेलं आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. हा आहे मुंबईतला माहीमचा किल्ला. इसवी सन 1140 मध्ये राजा प्रताप बिंब यांनी हा किल्ला बांधला. पण याच किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात झोपड्यांचं अतिक्रमण झालं होतं. ऐतिहासिक वारशाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या उद्देशानं न्यूज 18 लोकमतनं या किल्ल्यावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा लावून धरला. सरकार दरबारी त्याचा पाठपुरावाही केला आणि अखेर न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याला यश आलं. माहीम किल्ल्यावरती झोपड्यांचं अतिक्रमण झालं होतं आणि न्यूज 18 लोकमतनं हा सगळा प्रकार उघडकीस आणला होता. शासन दरबारी याचा पाठपुरावा केला होता आणि आज माहीम किल्ला एक प्रकारे मोकळा श्वास घेतोय असं आपण म्हणू शकतो. कारण का या ठिकाणचं आता जर आपण दृश्य पाहायला गेलं तर माहीम किल्ल्यावरील 100% झोपड्या ज्या आहेत ह्या आता हटवण्यात आलेल्या आहेत आणि
हे माती काढण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. अतिक्रमण 100% हटवण्यात आल्यानं आता किल्ला स्पष्टपणे दिसू लागलाय. त्यामुळे लवकरच वास्तुविशारद नेमून किल्ल्याचं संवर्धन करू असं पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आलंय. ब्रिटिश किंवा पोर्तुगीज ओळखीच्या आधीचाही हा किल्ला जो होता तो आता मोकळा परत दिमाखानं मुंबईकरांना आणि पर्यायानं जगातल्या सर्वच लोकांसाठी हा खुला होणार आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. पुरातत्व विभाग एका वास्तुविशारदाची नेमणूक ह्याच्यावरती करणार आणि या वास्तुविशारदाकडून आपण संपूर्ण याच्या संवर्धनाचा आराखडा तयार करून घेणार. माहीम किल्ल्याचं संवर्धन झालं तर या किल्ल्याचा इतिहास पुन्हा जिवंत होईल. ऐतिहासिक वारसा जपला जाईल. हळूहळू हा किल्ला बघायला येणाऱ्यांची संख्याही वाढेल. किमान आता तरी इतिहासाचा वारसा असणाऱ्या या ऐतिहासिक वारशांवर अतिक्रमण होणार नाही अशी अपेक्षा. मुंबईहून विशाल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय महामुंबई. एका 39 वर्षीय आरोपीनं कुर्ला इथल्या न्यायदंडाधिकारी न्यायालयामधील न्यायाधीशांवरती चप्पल फेकल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. जावेद शेख उर्फ प्रदीप तायडे असं या आरोपीचं नाव आहे. या आरोपीवरती खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि या खटल्यातून मुक्त न झाल्यानं आणि वारंवार सुनावणीसाठी न्यायालयामध्ये हजर राहावं लागत असल्यानं या आरोपीनं हे कृत्य केलं. या प्रकारानंतर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तांत्रिक विद्येच्या जोरावर शेजारी राहणाऱ्या एका मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भोंदूबाबाला बोरिवली पोलिसांनी अटक केलेली आहे. शेतकऱ्याच्या दारासमोर हा भोंदूबाबा मांत्रिक पूजा करत होता आणि सीसीटीव्हीच्या मदतीनं या भोंदूबाबाची ओळख पटलेली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या भोंदूबाबाची सध्या कसून चौकशी सुरू आहे. नोकरावरती विश्वास ठेवणं कल्याणमध्ये एका ज्वेलर्स चालकाला चांगलंच महागात पडलंय. बँकेमध्ये जमा करण्यासाठी दिलेली 45 लाखांची रोकड या नोकरानं लांबत धूम ठोकली. साथीदाराच्या मदतीनं नोकर ही रोकड घेऊन गायब झाला. ज्वेलर्स चालकानं पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी गुजरात आणि राजस्थानपर्यंत आरोपींचा माग काढत एकाला अटक केली आहे. या आरोपीकडून 41 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. पनवेलमध्ये फिल्मी स्टाईलनं पाठलाग करून कोट्यवधींचे शंख, कॅपीज म्हणजेच शेल्स जप्त करण्यात आलेत. वन अधिकाऱ्यांना गुप्त माहितीच्या आधारे काही लोक गाड्यांमध्ये कॅपीज, शंखाची तस्करी करत असल्याची माहिती मिळालेली होती आणि त्याच अनुषंगानं ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी 2 गाड्यांसह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तब्बल 16 वर्षांपूर्वी हॉलिवूड सुपरस्टार रिचर्ड गियर सोबत एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या किसमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिल्पा शेट्टीला या प्रकरणामध्ये दिलासा मिळालाय. या प्रकरणी बलाड पियर्डमधील दंडाधिकारी कोर्टानं शिल्पाच्या दोषमुक्तीवर पुनर्विचार करण्यासाठी सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे. शिल्पा शेट्टीला जानेवारी 2022 मध्ये दंडाधिकारी केतकी चव्हाण यांनी दिलासा देत दोषमुक्त केलेला आहे. ज्याला राज्य सरकारच्या वतीनं सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं होतं त्यावर सत्र न्यायाधीश SC जाधव यांनी फेटाळून लावत दंडाधिकारी कोर्टाचा निकाल कायम ठेवला. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी कौटुंबिक कलह प्रकरणामध्ये तोडगा निघालाय. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलियाच्या वादात मुंबई हायकोर्टानं यशस्वी मध्यस्थी केलेली आहे. नवाजुद्दीनला मुलांना भेटण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मुलांचं पालनपोषण आणि शिक्षणासाठी काही अटी दोघांनाही बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत. सीलबंद लखोट्यामध्ये कोर्टानं दोघांनाही या संदर्भात आदेश दिलेत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील मुंबई आणि उपनगरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांचा सविस्तर आढावा आपण महामुंबईच्या माध्यमातून घेतला. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.